हा समाज, आपण सगळे, मी समाज जेव्हा म्हणतोय तेव्हा सगळ्यांना मी त्याच्यात गृहीत धरतोय, ज्या समाजामध्ये स्वयंवरासारखी परंपरा होती, ज्याचा समर्थन करणारा हा समाज होता, मग आज खांडोळी करण्यापर्यंत तो का जातोय? त्याचं मूळ कशात आहे? का असं घडतंय? भारतीय परंपरेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे प्राचीन भारतात सुद्धा काही प्रमाणात आपल्याला दिसतं. पण त्या परंपरेला छेद देणारी चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था ही संबंध समाजात निर्माण झाली आणि जाती जातीच्या भिंतीमध्ये माणसावरती बंधन आली, माणसाच्या आकांक्षा, इच्छा आकांक्षावरती बंधन आली आणि त्यामुळं अशा प्रकारचं पशुत्व आणि क्रौर्य हे निर्माण होत आहे. जाती व्यवस्थेसारखी क्रूर अशा प्रकारची पद्धती जगात कुठेही दिसत नाही. हे क्रौर्य हे अत्यंत भयानक आहे आणि हे केवळ स्त्री पुरुषापुरतं मर्यादित नाही, तर सर्व समाजालाच हे लागू आहे. आणि म्हणून अशा प्रकारची हे क्रौर्य आणि क्रूर घटना ही जी घडते आहे, या संदर्भात मारेकऱ्यांचा मी निषेध करतो. मारेकऱ्यांना त्वरित शासन व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पण ज्या काळामध्ये धर्म हा आक्रमक झालेला आहे, धर्म हा धर्माची मूळ शुद्ध भूमिका सोडलेला आहे, धर्म क्रूर झालेला आहे, धर्म आपला मूळ हेतू गमावून बसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये संबंध वातावरण, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण धार्मिक प्रभावानं प्रेरित झाल्यानंतर संबंध समाज व्यवस्थेमध्ये अशा घटना घडणारच. हम्म हा पारंपरिक अशा प्रकारचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं पण म्हणणं आहे की घटना जातीय अस्मिता जेवढ्या टोकदार होत आहेत, धार्मिक अस्मिता जेवढ्या टोकदार होत आहेत, तेवढी माणसं जास्त टोकारचा निर्णय घेत आहेत, टोकाला पोहोचतायत. बरोबर सर? माणसाचा बळी घेतल्या जात आहेत, माणसाची बळी घेतले जात आहेत. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा पडलेली आहे हा. आणि म्हणून संबंध सामाजिक दृष्ट्या हे संबंध व्यक्ती स्वातंत्र्याची संविधानात्मक अशा प्रकारची बूज राखण्याची गरज, संविधानाचं शिक्षण, प्रशिक्षण, संविधान तिरंगा जसा घरघर पोचवावा हा. तसा संविधान सुद्धा घरघर पोचलं पाहिजे. कारण संविधानामध्ये समता आहे, बंधुता आहे, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आहे. ज्या स्वातंत्र्याचा उद्घोष आपण गेली 75 वर्ष करतो आहोत, त्याच व्यक्ती स्वातंत्र्याला गळ्याला छेद लावलेला आहे. आज त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य नाही. बौद्ध आणि हिंदूचं लग्न का होऊ शकत नाही? कारण आर्य समाज इथे परंपरेमध्ये आंतरजातीय विवाह लावणार आहे. बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं, गांधीतल्या महात्म्यांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं. अनेक प्रकारची मोठी परंपरा आंतरजातीय विवाहाची आहे आणि आंतरजातीय विवाह केल्याशिवाय समता ही खऱ्या अर्थानं नांदणार नाही. हा समता दिष्टित जर देश करायचा असेल तर आंतरजातीय विवाह हाच एकमेव अशा प्रकारचा मला उपाय आहे. एक मुद्दा याच्यात